I was improvising. बेस काय असतो, कसा वाजतो, किती वॅटचा घ्यावं, कोणता घ्यावं, 18 इंची, 21 इंची, 24 इंची, बाप रे बाप. बेसचे नेमके काय गुणधर्म असतात हे आपल्याला माहीत असले पाहिजेत. म्हणजे बेस हा मोठा वाजाव का गहरा वाजाव, लाऊड और डीप, किंवा बेस पंची असावा किंवा थंपी असावा, सॉफ्ट किंवा हार्ड, त्याचमध्ये हाय फ्रिक्वेन्सी आवाज किंवा लो फ्रिक्वेन्सी आवाज, हे दोन्ही काय आहे. बेसचा आवाज हा 2 प्रकारे डिवाईड असतो. 60 हर्ट्जच्या वरी, 60 हर्ट्जच्या खाली. 60 हर्ट्जच्या खालचा बेस हा आपल्याला फक्त जाणवेल, जसा की आपल्या छातीभोवती कशाचा तरी दबाव तयार होत आहे, अशा प्रकारे जो बेस वाजतो किंवा व्हायब्रेशन होतो त्याला 60 हर्ट्जच्या खालचा आवाज म्हणतात. 60 हर्ट्जच्या वरचा बेस आपल्या कानावर ऐकू येईल किंवा डोक्याला एक ठोका लागला, स्पंच आला, याप्रमाणे जो बेस वाजतो त्याला 60 हर्ट्जच्या वरचा बेस म्हणतात. जसं की मृदुंग्याने एखाद्या धूमपानावर थाप मारल्याच्यानंतर व्हायब्रेशन तयार होत असतील तर तो लो बेस झाला, आणि त्याच धूमपानावर ठोका आणल्याच्यानंतर बूमिंग येत असेल तर तो हाय बेस झाला. ज्यावेळेस आपण बेसचे स्पीकर सिलेक्शन करतो त्यावेळेस बेसचा डीबी हा आपण याप्रमाणे पाहून घ्यावा, जेणेकरून आपल्याला बेस कोणत्या साऊंडमध्ये वापरायचा असेल. बूमिंगवाला बेस डी जेसाठी किंवा लोवाला बेस व्हायब्रेशनसाठी आपण लाईव्ह प्रोग्राम करतो किंवा डी जे करतो, या डिस्क्रिप्शनवर आपण आपले बेसचे स्पीकर सिलेक्शन केलं पाहिजेत. ज्यामुळे आता डी बी काय असते, डी बी हे साऊंडची सेन्सिटिव्हिटी मोजण्याचे एकक असते. एखाद्या स्पीकरला 1 वॅट पॉवर दिल्याच्यानंतर त्या स्पीकरची फ्रिक्वेन्सी 1 मीटर अंतरावर किती येत आहे याप्रमाणे मोजतात. स्पीकरचा आवाज कसा येईल हा त्याच्या व्हॉईस कॉलवर डिपेंड असतो. जसे की 18 इंची स्पीकरमध्ये 5.5 इंची व्हॉईस कॉईल किंवा त्यापेक्षा मोठी व्हॉईस कॉईल असेल तर ही स्पीकर एक्स्ट्रा बास किंवा व्हायब्रेशन देते. ही फक्त डी जेसाठी खूप सुटेबल असते. 18 इंचीमध्येच 5 इंची व्हॉईस कॉईलवाले स्पीकर मीडियम बजेटमध्ये 1500 वॅट ते त्यापेक्षा जास्त, ते स्पीकर 5000 एम्प्लिफायर किंवा 6000 वॅटच्या एम्प्लिफायरवर मस्त चालते. यामधून आपल्याला व्हायब्रेशन आणि बूमिंग ह्या दोन्ही गोष्टी मिळू शकतील. जर आपल्याला सिस्टीममध्ये क्लिअर पंचच हवा असेल तर आपण 18 इंचीमध्ये 4.5 इंची व्हॉईस कॉईल स्पीकरला पहिला प्रिफरन्स द्यावा. 18 इंचीपेक्षा जास्त वॅटेजचे स्पीकर किंवा जास्त इंचीचे स्पीकर हे जास्तीत जास्त एक्स्ट्रा बूमिंग, एक्स्ट्रा व्हायब्रेशनसाठी असतात. याचा प्रिफरन्स जास्तीत जास्त डी जेसाठी द्यावा. लाईव्ह प्रोग्रामसाठी हे चांगले वाजणार नाहीत. ही सर्व माहिती माझ्या अनुभवातून आहे. प्रत्येकाचे मत याच्यावर वेगळे असू शकते. यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण कॅबिन सिलेक्शन